विश्व हिंदू परिषद आणि सकल हिंदू समाज यांच्या संयुक्त विद्यमानं कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात 24 ते 26 मार्च या कालावधीत श्री रामनवमी उत्सव साजरा केला जाणार आहे। 24 मार्च रोजी श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून उत्सवाला प्रारंभ होईल। 25 मार्च रोजी 18 पगड जातीतील जोडप्यांच्या हस्ते महायज्ञाला प्रारंभ होईल, अशी माहिती विनय बारड आणि बंडा साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत दिली। सकल हिंदू समाजाच्या वतीनं श्री रामनवमी उत्सव साजरा करण्यात येणार आहे। 9 दिवस चालणाऱ्या या उत्सवाला मिरजक तिकटीतल्या अंधशाळेमध्ये प्रारंभ झाला। यानिमित्त प्रभू श्रीराम यांचं प्रतिमा पूजन आणि मुलांना गोडधोड भोजन देण्यात आलं। 24 मार्च रोजी छत्रपती शिवाजी चौकात प्रभू रामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल। 25 मार्च रोजी 18 पगड जातीतील जोडप्यांच्या हस्ते महायज्ञ होणार आहे। दुपारी प्रसाद वाटप आणि सायंकाळी 7 वाजता सर्वेश मेहेंदळे यांचं व्याख्यान होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व तसंच लव्ह आणि लँड जिहाद या विषयावर सर्वेश मेहेंदळे व्याख्यान देणार आहेत, अशी माहिती बंडा साळुंखे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। तर सायंकाळी 8 वाजता हिंदू कार्यकर्त्यांचा सत्कार होईल। 26 मार्च रोजी सकाळी 10:10 श्री प्रभू रामचंद्र यांचा जन्मकाळ सोहळा होईल। तर सायंकाळी 4 वाजता शोभायात्रा काढली जाणार आहे। त्यामध्ये ऐतिहासिक लवाजमा, मर्दानी खेळ, धनगरी ढोल, वारकरी दिंडी आणि माऊली रिंगण सोहळा होणार आहे। समाजानं या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थिती लावावी असं आवाहन करण्यात आलंय। पत्रकार परिषदेला अमेय ढवळे, प्रसाद सांगावकर, शांतीबाई लिंबानी, पांडुरंग पाटील, जान्हवी पाटील, सोहम कुऱ्हाडे उपस्थित होते।